आणि तो काय करतो, आपल्या छोट्या लहान मुलीला 5-6 वर्षाच्या सोबत घेतो आणि ती चोरी करायला जातो. आपल्या पहिल्या शेतात शेजारी असलेल्या शेतकऱ्याच्या तो राशीवर जातो आणि तिथून टोपलभर एक धान्य तो घेऊन येणार असतो. तेवढ्यामध्ये त्याची लहान असलेली मुलगी 5 वर्षाची ओरडते, बाबा बाबा तुम्हाला कोणीतरी पाहतंय, बाबा तुम्हाला कोणीतरी पाहते. असं म्हटल्याबरोबर तो परत येतो. चोरी करणारा थांबेल का रे, कोणी पाहते म्हटल्यावर? येतो, पाहतो तर तिथं कोणीच नसतं त्याला पाहणार. मग काय करतो तो सोडून देतो, दुसऱ्या शेजाऱ्याकडे जातो. आता त्याच्या राशीवरचं याला थोडंसं धान्य आणायचं असतं. त्यावर ती मुलगी अजून ओरडायला चालू करते, बाबा बाबा तुम्हाला कोणीतरी पाहते, बाबा तुम्हाला कोणीतरी पाहते. आता तो काय करतो, अजून काय केलं असेल बरं त्यानं, काय केलं असेल, धावत परत येतो. तिसऱ्या ठिकाणी जातो. असं 2, 3, 4 ठिकाणी जाते. ती मुलगी काही त्याला धान्य आणूच देत नाही. ती ओरडायला चालू करते, बाबा तुम्हाला कोणीतरी पाहते, बाबा तुम्हाला कोणीतरी पाहते, असं ती म्हणत असते. आणि तो परत येतो. आता मात्र त्याला वाटतं की ही काय ओरडायली वेड्यासारखं, आणि तो तिला रागवतो आणि म्हणतो, तू मूर्ख आहेस का गं, मी गेले की ओरडायला चालू करायलीस, कोणीतरी आहे का इथं पाहायला, होतं का रे कोणी तिथं, होतं का नाही. मग तो तिचे बाबा तिला रागवतात. त्यावर ती म्हणते, बाबा आपल्याला कोणी पाहत नाही हे बरोबर आहे, पण माझ्या मॅमनं, माझ्या सरांनी मला शाळेत सांगितलंय की आपल्याला जरी कोणी पाहत नसलं तरी लक्षामध्ये ठेवा की तुम्हाला पाहणारं हे तुमचं मन असतं. आपलं मन पाहतं की नाही रे, आपल्याला पाहतो की नाही. आणि अजून एक व्यक्ती असते आपल्याला पाहणारी, कोण असते रे, सांगा बरं. बरोबर आहे, काय देव पाहत असतो आपल्याला, पाहतो की नाही. प्रत्येक कृती करत असताना आपल्याला पाहणारं आपलं मन आणि आपला देव, ह्या दोघांना तरी आपली कृती माहीत असते की नाही, असं इथं म्हटलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक काम करत असताना नेहमी लक्षात ठेवा की मला कोणीतरी पाहते. काय लक्षात ठेवायचंय, सांगा, म्हणा मोठ्या आवाजात म्हणा. हा कानमंत्रच आहे बाळांनो. आज आपल्याला हा शिकून जायचंय की मला कोणीतरी पाहत आहे. हे जर आपण नेहमी लक्षात ठेवलं, किमान आजच्या दिवसापुरतं नाही तर आयुष्यभरासाठी जर हे वाक्य आपण लक्षात राहिलं, तर मला असं वाटतं की सगळी नीतिमूल्ये हळूहळू आपल्यामध्ये यायला काहीच वेळ लागणार नाही. विश्वास, त्यानंतर त्यांनी विश्वासाबद्दल सांगितलंय. विश्वास ही एक भावना प्रेमापेक्षाही कैक पटीने थोर आहे. आपल्यावर समोरच्या माणसाने जो विश्वास ठेवलाय त्यास आपण पात्र ठरलं पाहिजे. आपण खूप माणसांवर प्रेम करतो, पण कधी कधी त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. असं पण जगामध्ये खूप घडतं. विश्वास संपादन केला तर आपल्याला मान आणि सन्मान आपोआपच मिळतो, असं शिवखेरा यांनी आपल्या या पुस्तकात सांगितलेलं आहे. कधी कधी आपण आपल्या पण आयुष्यामध्ये बाळांनो असं घडतं. 2 तरुण मुली होत्या. कोण होत्या, 2 तरुण मुली होत्या, शाळेला शिकायला राहिलेल्या. तुमच्या एवढ्या नाही, तुमच्यापेक्षा मोठ्या. तुम्ही प्रामाणिक आहात, बरोबर आहे की नाही रे, आहात ना प्रामाणिक तुम्ही. आपले सगळे संत ज्ञानेश्वरचे विद्यार्थी हे गुणवंत आहेत. बघा बरं, सगळेजण, आम्ही सगळ्या मॅम तुम्हाला पाहतोय इथं ग्राउंडवर, म्हणून तुम्ही किती ताट बसलाय, तुमच्या सगळ्यांचा पाठीचा कणात ताट आहे की नाही रे. श्रेयस कांबळेकर आमचा तिकडे खूप छान ताट बसलाय बघा, कारण आपण सगळेजण पाहतोय, आम्ही तुम्हाला पाहतोय म्हणून तुम्ही ताट बसलात. का प्रामाणिक आहात म्हणून, प्रामाणिक आहात म्हणून, बरोबर आहे की नाही. मग मी तुम्हाला सांगत होते, 2 मुली होत्या, मोठ्या मुली, कॉलेजच्या मुली, त्या असंच शिकायला राहिलेल्या होत्या. एक मुलगी दुसऱ्या मुलीला म्हणाली, आता मैत्रिणी कसं बोलता तुम्ही एकमेकींना, तसंच ती बोलू लागली. ती काय म्हणाली, अगं मी काल ना कपड्याच्या दुकानात गेले होते. कुठे गेले होते मी, कपड्याच्या दुकानात गेले होते, आणि तिथून मी 3 ड्रेस आणले. किती ड्रेस आणले रे, 3 ड्रेस आणले. पण ना त्या दुकानदारांना 2च ड्रेसचं बिल लावलं. किती ड्रेसचं बिल लावलं, वेडाच आहे तो. एक ड्रेस ना मला असाच मिळाला, दे टाळी. असं कोण म्हणते, ती एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते आणि तिची टाळी घेते. बाळांनो, शिवखेरा यांनी यात सांगितलंय की चोरी करणं म्हणजे प्रत्यक्ष जाऊन चोरी करणं हे तर वाईट आहेच आहे, पण ह्या मुलीचं वर्तन तिथं चांगलं होतं का रे. तिनं त्या दुकानदाराच्या लक्षात आणून द्यायला हवं होतं की नाही, पण तिला वाटलं यात माझी काही चूक आहे, त्या दुकानदाराचीच ती चूक होती, असं म्हटलेलं आहे इथं. आणि चोरी करण्याच्या पद्धती सुद्धा वेगवेगळ्या इथं सांगितलेल्या आहेत. आपल्या कामामध्ये कामचुकारपणा करणं हे सुद्धा चोरी आहे असं म्हटलंय. किंवा आपल्या कार्यालयामधल्या आपल्या अधिकाऱ्याची माहिती गुपचूप दुसरं कोणाला तरी सांगणं, हा सुद्धा चोरीचाच प्रकार आहे. असे वेगवेगळे चोरीचे प्रकार शिवखेरा यांनी इथं सांगितलेले आहेत.
नजरचूक लक्षात आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाचं, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा अजून एक गुण सांगितलाय त्यांनी की कणखर मन, उत्तुंग इच्छाशक्ती ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे. आपलं मन कणखर असलं पाहिजे. कुठलीही कसलीही परिस्थिती आली तर त्याला डगमगून जाता कामा नये. बरं, आता आपल्याला मान सन्मान आयुष्यामध्ये मिळायला पाहिजे असं आपल्याला वाटते, बरोबर आहे की नाही? जगा पण सन्मानानं, असं या पुस्तकाचं नावच आहे. प्रत्येकाला असंच वाटतं, पण मग मान कुणाला मिळतो, सन्मान कुणाला मिळतो, अशा व्यक्तींची काही इथं लक्षणं सांगितले. ती बघा, मी सांगते तुम्हाला. अशा व्यक्ती कशा असतात? आता तुम्ही यामध्ये बसता का बघा बरं. तुम्ही जर या मुद्द्यांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पुढच्या तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला मान आणि सन्मान मिळणार आहे. तुम्ही तुमचं परीक्षण करून बघा. प्रत्येकानं नम्र असते पण लाचार नसते. अशी व्यक्ती कशी असते? नम्र असते. आता लाचार तुम्हाला कळणार नाही पण नम्र कळेल. नम्र आहात ना बाळांनो तुम्ही सगळेजण? हो का नाही? यस, म्हणजे तुम्ही चांगले नागरिक, उद्याचे चांगलं भविष्य घडू शकता. त्यानंतर स्वाभिमानी असते पण उद्धट नसते. उद्धटपणा असायला हवा का? उद्धटपणे उत्तर द्यायला नको. मोठ्यांचा मान सन्मान करायला हवा. स्वाभिमानी असावं पण उद्धट नसावं. ठाम असते पण आडेल तट्टू नसते. आपल्या मतावर ठाम असलं पाहिजे पण आडून राहायला नको असं सांगितलेलं आहे. संवेदनशील असते पण भावुक नसते. शांत असते पण मठ्ठ नसते. शांत असावं माणसानं, शांत बसावं, हवं तेव्हा बोलावं, विचारलं तेव्हा बोलावं, पण मठ्ठपणा आपल्या अंगी नसावा. शहाणी असते पण दीडशहाणी नसते. माझ्यासारखी दीडशहाणी की नाही? मी तर येऊन मार्गदर्शन करायला तुम्हाला. मार्गदर्शन नाही मला ना, ही तगूज आहे. मी फार मोठी नाहीये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. तुम्हाला बोलण्यासाठी हे वाचावं लागलं मला रात्री अगोदर, बरोबर आहे की नाही ना? सावधान मध्ये बसल्या. छान छान ऐकतंय मला, शाबास. आणि मग काय सांगत होते मी? शहाणी असते पण दीडशहाणी नसते. त्यानंतर शिवखेरा यांनी अजून एक गुण सांगितलाय, धैर्य. कठीण परिस्थितीत भिवून पळून जाण्यापेक्षा परिस्थितीशी सामना करणं म्हणजे धैर्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरचा एक गुण सांगितला अजून एक, चिकाटी. खूप छान पुस्तक आहे बाळांनो हे. तुम्हाला आत्ता नाही पण जसे जसे तुम्ही मोठे होत जाल तेव्हा तरी निदान हे पुस्तक वाचा. त्यानंतर आपल्या राष्ट्रीय नीतिमूल्यापैकी एक नीतिमूल्य आहे 10वं, राष्ट्रीय एकात्मता. कोणतं आहे रे? 10 मूल्यापर्यंत पोहोचलोय आपण हळूहळू. आले का लक्षात तुमच्या? बडे बडे सब. राष्ट्रीय एकात्मता हे आपलं 10वं नीतिमूल्य आहे. आणि हे सगळे नीतिमूल्य तुम्हाला शालेय जीवनामध्ये तुमच्यामध्ये अंगीकारले पाहिजेत असं शासनाचा सुद्धा रूल आहे. त्यासाठी मी हा विषय पण निवडलेला आहे. आता आहे शेवटचा, राष्ट्रीय एकात्मता. त्यासाठी एक सुंदर उदाहरण दिले बाळांनो. इथं सांगू? ऐकायचंय? गोष्ट ऐकायची का? छोटीशी गोष्ट आहे. आता संपवते मी माझं. त्यासाठी एक छोटीशी इथं गोष्ट आहे. का कुठलं मूल्य सांगत आहे मी? राष्ट्रीय एकात्मता. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे समजतं ना तुम्हाला? हो की नाही? यस. एक ऑफिसर होता, तरुण ऑफिसर होता, आणि तो ऑफिस मधून घरी आला आणि काम करू लागला. काम करत होता, त्यानं खूप सारं त्याचं काम पाठीमागं पडले. ऑफिस मधलं काम शिल्लक आहे म्हणून त्यानं सगळं काम घरी घेऊन आलेला होता. श्रद्धा छान बसलीस, बोलू नका. आणि त्यानं मग त्याचा आपला कॉम्प्युटरवर म्हणा कशावर म्हणा त्याचा वर्क चालू होतं. तिथं होतं त्याचा छोटासा मुलगा, त्याच्या शेजारीच खेळत होता. आणि त्याची काय अपेक्षा होती? बाबांना हे काम थांबवावं आणि आपल्यासोबत खेळायला यावं. लहान मुलांना वाटतं की नाही बाबांनी आपल्यासोबत खेळावं म्हणून? तुम्हाला वाटतं की नाही रे बाबांनी आपल्यासोबत खेळावं म्हणून? आईनं, बाबांना, किती जणांना वाटतं बरं? सगळ्यांना वाटतं ना? हात खाली घ्या. तसंच त्या लहान मुलाला पण वाटू लागलं होतं की बाबांनी आपल्यासोबत खेळावं. पण तो लहान बाबा चला ना माझ्यासोबत खेळायला, बाबा चला ना माझ्यासोबत खेळायला असं तो म्हणू लागला. पण ते बाबा म्हणाले, नाही रे बाळा, माझं ना ऑफिस मधलं खूप काम मागं पडले आणि ते मला करायचं आहे. त्यावर तो लहान मुलगा छान उत्तर देतो बघा. काय म्हणतो बघा? बाबा आमच्या शाळेमध्ये ना असं जर आमचं काम मागं जर पडलं ना तर आम्हाला काय समजलं जातं रे? ढ समजल्या जातं. समजलं जातं की नाही? आपला जर अभ्यास मागं पडला तर आपल्याला पण काय समजलं जातं रे? ढ समजलं जातं. आणि आम्हाला ना मॅम काय करतात मग? ढ वर्गाच्या तुकडीमध्ये टाकून देतात. कोणत्या तुकडीत टाकतात? ढ वर्गाच्या तुकडीमध्ये टाकून देतात. आपल्या शाळेमध्ये अशी काही ढ वर्गाची तुकडी बाजूला नाही. आपल्या सगळ्याच तुकड्या खूप छान आहेत. तुम्ही विद्यार्थी खूप सुंदर अभ्यास करता. आणि मग तुम्हाला का टाकत नाही तो ढ वर्गाच्या तुकडीमध्ये किंवा ढ वर्गाच्या माणसांमध्ये? तुम्हाला पण टाकून द्यायला
पाहिजे असं तो आपल्या बाबांना म्हणतो. पण बाबा म्हणतात नाही रे बाळा, असं ऑफिसमध्ये काही नसतं, ढ वर्ग वगैरे काही नसतो. पण त्याला काही समजत नाही आणि त्यानं मात्र काही आपला हट्ट सोडला नाही. तो अजून थोड्या वेळाने म्हणतो, बाबा झालं का नाही हो तुमचं, होऊ द्या ना, चला ना आपण थोडा वेळ खेळूयात. आता काय करावं, याला काहीतरी कामामध्ये गुंतून ठेवलं पाहिजे. म्हणून बाबांनी काय केलं, शेजारी एक मासिक पडलेलं होतं. काय होतं बाळांनो? मासिक होतं. आणि त्या मासिकावर जगाचा नकाशा होता. बाबांनी काय केलं, ते मासिकाचं पहिलं पेज फाडलं आणि त्याची खूप तुकडे केले आणि त्याच्या समोर टाकले, त्या बाळाच्या समोर, मुलाच्या. आणि हे काय कर, तू जोड बरं, हे तुझे जोडून झालं ना नकाशा की मग आपण खेळायला जाऊ, असं म्हटलं. आणि बाबांना काय वाटलं, आता 3, 4, 5 तासासाठी माझं काम झालं. याला काही 4-5 तास हे नकाशा जोडता येणार नाही. कशाचा नकाशा होता तो? जगाचा नकाशा होता. आणि जगाचा नकाशा 5-6 वर्षाच्या मुलाला जोडता येणार आहे का, असं बाबांना वाटलं. आणि आता 5-6 तासाची निश्चिंती झाली मला, म्हणून ते आपल्या कामाला पुन्हा लागले. पण काय नवल झालं, अगदी 10च मिनिटात तो मुलगा परत आला आणि म्हणाला, बाबा धरा तुमचा नकाशा, झाला तयार. बाबाला आश्चर्य वाटलं, 10 मिनिटात नकाशा तयार झाला. अरे आणि कसं केलंस बरं, आणि हे मात्र तुझ्याकडून मला शिकलंच पाहिजे, कसं केलास? त्यावर त्या छोट्या बाळानं उत्तर दिलं, त्या मुलानं उत्तर दिलं की बाबा, पाठीमागं ना ह्या नकाशाच्या कशाचं चित्र होतं, माणसाचं चित्र होतं. आणि मी माणूस जोडला की जग आपोआप जोडल्या गेलं. आलं लक्षात बाळांनो? राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय सांगितलं इथं शिवखेरांनी, की माणसं जर जोडायची असतील, आपल्याला राष्ट्र जोडायचं असेल तर माणसं जोडायला शिका, हा गुण इथं सांगितलेला आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा, अंतर्मन व बहिर्मन. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच सांगत असते, या अगोदरही सांगितलं होतं मी, की बाळांनो आपल्यामध्ये 2 मन असतात. किती मन असतात? आपल्याला एकच मन असतं वाटलं आपल्याला आतापर्यंत, पण 2 मन असतात. एक चांगलं मन आणि एक वाईट मन. आता एक चांगलं मन जे असतं ना, ते नेहमी आपल्याला ग्वाही देत असतं की बाळा चांगलं वाग, असं करू नको, कोणाची तरी पेन उगीच चोरून घेऊ नको बरं. आता इथं बसलेल्या मुलांना म्हणायलंय चांगलं मन, अरे ताट बस ना, सगळ्या उड्या मॅम बघतायत. पण ते वाईट मन काय म्हणते, कोणीच बघत नाहीये आपल्याकडं, बस असंच. पण आपण कधी कोणाचं ऐकतो, वाईट म्हणायचं, आणि हळूहळू मग आपण वाईट बनत जातो. जर आपल्याला आपल्या भविष्यामध्ये मान सन्मान मिळवून घ्यायचा असेल तर आपण नेहमीच आपल्या चांगल्या मनाचं ऐकलं पाहिजे. चांगलंच मन आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं बनवणार आहे. वाईट मनाचा आपल्यावर विजय मिळवू देऊ नका, चांगल्याच मनाचा विजय मिळवू द्या, असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. या नीतिमूल्यांची पायाभरणी जी आहे बाळांनो, ते शालेय जीवनातच झाली पाहिजे. म्हणूनच तुम्हाला मी पुन्हा सांगते की जाणीवपूर्वक हे शालेय जीवनामध्ये तुम्ही नीतिमूल्य शिकून घ्या. तुम्हाला नेहमीच आम्ही सांगत असतो की चांगलं वागा, खोटं बोलू नका, चोरी करू नका, प्रामाणिकपणे वागा, चिकाटी असू द्या, धैर्य असू द्या, सातत्य असू द्या, अभ्यासामध्ये सातत्य असू द्या, असे सगळेच गुण आपल्या सगळ्या मॅम आणि सर तुम्हाला सांगतच असतात. आणि हे काही बाजारात विकत मिळत नाही, असं मी तुम्हाला आत्ताच सांगितले. की मी जर म्हटलं जर इंजेक्शन जर असतं तर बाळांनो याचं सांगा बरं, आपल्या समाजामधले नीतिमूल्य हळूहळू घसरत जात आहेत असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. आणि याचं जर इंजेक्शन असतं तर काय झालं असतं, आपल्या आईबाबांनी घेतला असो किंवा नसो, कोरोनाची साथ आली होती, आता माहित आहे सगळ्यांना. त्यावेळेस नरेंद्र मोदींनी काय केलं रे, लस दिली, सगळ्यांना लस दिली. तसं जर हे नीतिमूल्याचं जर इंजेक्शन असतं ना, तर घ्या इंजेक्शन लावा, असं झालं असतं की नाही. आई बाबा म्हणले असते, माझा मुलगा खूपच खोटं बोलायलाय, चला डॉक्टर साहेब ह्याला एक इंजेक्शन लावा, म्हणले असते की नाही. बाकीच्यांनी वाढले असते किंवा नाही माहित नाही, किंवा आपल्या सरकारने तसं इंजेक्शन किंवा लस आणली असती की नाही माहित नाही, पण आपल्या रोडगे मॅडमनी नक्कीच अशी लस किंवा असं औषध तुमच्यासाठी आणलं असतं. कारण त्यांना नेहमीच वाटत असतं तुमच्यामध्ये या सगळ्या नीतिमूल्यांचा वृद्धिंगत व्हावे असं तुम्हाला वाटत असतं. आता यामध्ये मी तुम्हाला एवढ्या वेळात एक कान मंत्र सांगितला, लक्षात आहे का रे तुम्हाला? कोणता सांगितला रे कान मंत्र? हा सांगा पटकन. तुम्हाला कोणीतरी पाहतंय, मला कोणीतरी पाहतंय, तुम्हाला नाही, कुणाला? मला कोणीतरी पाहत आहे. हे आपण लहान मोठे वृद्ध सगळ्यांनी आणि आयुष्यभर हा जर कान मंत्र सतत
लक्षामध्ये ठेवला किंवा तुम्ही तुमच्या पहिल्या वहीच्या नोटबुकवर लिहून ठेवा की मला कोणीतरी पाहते. आता कशासाठी म्हणते रे बाळांनो हे मला कोणीतरी पाहते, मला कोणीतरी पाहते? खूप वेळा वाक्य झालं ते तुम्हाला पाठ होऊन जावं. झालं का पाठ? कोणतं वाक्य म्हटलं मी? पाहते. आपल्याला कोणीतरी पाहत आहे म्हटले की आपली कृती ही चांगली होते. होते की नाही रे? आता मी तुम्हाला पाहते, सगळ्यांना पाहते म्हणून तुम्ही छान बसलात की नाही? बर, आता कालच सांगितलं आपल्याला वर्गात इथं साबणे सरांनी की तुम्ही फार जोरात पळताय, ब्रेकमध्ये पळताय. तेव्हा तुम्ही का पळता? कारण तेव्हा तुम्हाला कोणीच पाहत नसतं. पाहतं खरे तुम्हाला कोणी, पण त्यावेळेस सतत आपल्या लक्षामध्ये ठेवायचं की मला कोणीतरी म्हणा काय, मला कोणीतरी पाहते. हे वाक्य आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचे. त्यासाठी यात खूप सुंदर सुंदर उदाहरणं दिलेली आहेत. जर आपल्या घरी पाहुणे आले बाळांनो, आता आपल्याकडे पण पाहुणे येणार आहेत उद्या. बघा आपण तयारी चालू केली आहे की नाही? लातूरच्या शाळेचे, जिजामाता शाळेचे आपल्याकडं पाहुणे येणार आहेत. म्हणजे ती आपली शाळा पाहायला येणार आहेत, आपल्याला पाहायला येणार आहेत. म्हणजे आपण त्यासाठी तयारी चालू केलेली आहे. आपल्याला मॅम वर्गामध्ये नसतील आणि असतील यातला फरक तुमच्या लक्षात घ्या बरं. मॅम जर वर्गात असतील तर तुम्ही काय करता? शांत बसता. भांडणं करता रे का करे? एकमेकांनी चिमट्या घेता का? नाही. आणि जर वर्गात मॅम नसतील तर तुम्ही काय करता? भांडणं करता, खोड्या करता. कारण तुमच्या मनामध्ये असतं ते की मला कोणी आता पाहत नाही. रोडनिवडीचा राऊंड आला आपल्याला इकडे खाली की तुम्ही गुपचूप बसता की नाही? कारण तुम्हाला माहित असते की आम्हाला कोणीतरी पाहत आहे. त्यामुळं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगला नागरिक बनायचं असेल, मानानं सन्मानानं जर जगायचं असेल तर नेहमीच हे वाक्य लक्षात ठेवा. कोणतं वाक्य बाळांनो? हे जर वाक्य आपण नेहमीच जर लक्षामध्ये ठेवलं तर तुम्ही पाहताय दुकानामध्ये इकडं तिकडं किंवा स्कूलमध्ये सगळीकडे कॅमेरे लावावे लागलेत ना रे? असे कॅमेरे लावायची गरज उरणार नाही. खोटं बोलू नका. त्यानंतर हे सुद्धा सांगितलेलं आहे, आपली जी चूक झाली ती चूक मान्य करा. खोटं बोलू नका. खोटं बोलू नका हे सांगत असताना आता हे पुस्तक बाजूला ठेवा. माझा बाळांनो फक्त पुस्तकातून किंवा असंच सगळ्यांचं ऐकायचं, पुस्तकातूनच शिकायचं असं नसतं. तर व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला पावलोपावली आपले गुरु मिळत असतात. आपला मोठा भाऊ, मोठा दिदी, आई, वडील यातून यांचं सुद्धा सगळ्यांचं ऐकायचं असतं. सहिष्णुता हा गुण आपल्यामध्ये अंगीकारला पाहिजे. माझा मोठा दादा आहे, तो शिक्षक आहे आणि तो लहानपणापासून सांगत यायचा. बरं, माझ्यापेक्षा तो 5-6 वर्षांना मोठा आहे पण मी त्याला गुरुच मानते. कारण तो मला लहानपणापासून सांगत यायचा. त्याचं वाक्य माझ्या नेहमी लक्षात राहतं अजूनही. एक खोटं लपवण्यासाठी 1000 खोटे बोलावे लागतात. म्हणा बरं बाळांनो, एक खोटं लपवायसाठी 1000 खोटे बोलावे लागतात. म्हणून माणसानं पहिलं एकच खोटं बोलायचं नाही. हा गुण आपल्यामध्ये अंगीकारला पाहिजे. आणि हे सगळं सवयीनं येणार आहे. आणि तुम्ही हे जर लक्षात ठेवलात की मला कोणीतरी पाहतंय, मला कोणीतरी पाहतंय असं जर म्हणत राहिलात तर तुमच्या आयुष्यामधल्या ज्या चुका होत आहेत त्या हळूहळू कमी होतील आणि भविष्यात तुम्ही उत्तम नागरिक बनाल असं मला इथं वाटतं. माझं जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. संयोजकांनी, मॅडमनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनस्वी त्यांचे आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद.